पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर. लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थिती लावणार. बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला अंबादास दानवेंच्या नेतृत्वात मविया विरोध करणार. संभाजीनगर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही. निमंत्रण नसल्यानं कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल. पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा. रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी. सूत्रांची माहिती. समरजित घाटगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट. समरजित घाटगेंकडून मविया नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा. सुप्रिया सुळे आज कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या कार्यक्रमाला जाणार. जय पवारांचाही काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेड दौरा. कर्जत जामखेडमध्येही घरामध्ये लढत होणार का याकडे लक्ष. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. 1 नोव्हेंबर 2005 मध्ये आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश. युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी. 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार. 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार. बीएमसीनं 5 वर्षात 8 वेळा ठेवी मोडल्या. 2360 कोटी काढले. बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत. पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या. हायकोर्टामध्ये जनहित याचिका. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरताना अनेक अडचणी येत असल्याची तक्रार. आशिष शेलार यांचा पीए असल्याचं भासून वकील आणि त्याच्या क्लायंटच्या नातेवाईकांची फसवणूक. वांद्रे पोलिसांकडून फसवणूक प्रकरणी एकाला अटक. मुंबई पालिकेकडून गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना. गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार. पालकमंत्री दीपक केसरकरांचे आदेश. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. दुकानांमध्ये पाणी शिरलं. मध्यरात्री नदीमध्ये वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड. नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. गंगापूर धरणातून 8,428 क्युसेकनं विसर्ग सुरू. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसानंतर नदी नाले तुडुंब. चांदळी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यानं नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या सांगतपुरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर. पुराचं पाणी घरं आणि दुकानांमध्ये शिरलं. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. राज्यभरात पाऊस परतला. पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याचे दर 73 तर चांदीचे दर 87,000 दिवाळीमध्ये आणखी भाव वाढण्याची शक्यता. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवर येणार. नासाची घोषणा. टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरावे अटकेत. पॅरिसच्या बोर्जेट विमानतळावर अटक. टेलिग्रामच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यातील चौकशी करण्यात येणार.